मुंबई के दहिसर पूर्व स्थित केतकी पाड़ा इलाके में रहने वाले हजारों लोगों को आज बड़ी राहत मिली। वर्षों पुराने विस्थापन के आदेश के बावजूद कार्रवाई रोकी हुई थी, लेकिन हाल ही में वन विभाग ने बेकायदा दुकानदारों पर कार्रवाई शुरू करने का आदेश दिया था, जिस कार्रवाई से लोग बेघर होने से डरे थे। लेकिन माजी सांसद गोपाल शेट्टी और विधायक संजय उपाध्याय के हस्तक्षेप के बाद यह तय किया गया कि जब तक वैकल्पिक आवास नहीं मिलता तब तक किसी को नहीं हटाया जाएगा। इस निर्णय से लोगों को बड़ी राहत मिली और आज की तोड़फोड़ टल भी गई है। मी सर्वप्रथम धन्यवाद देतो सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी, पोलीस वर्ग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे जे अधिकारी होते त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। सर्व राजकीय पक्षातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचाही आपण आभार मानूया। विशेष करून भारतीय जनता पक्षातर्फे आशिष शेलारजी जे आपले पालकमंत्री आहेत त्यांनी संयुक्त बैठक घेऊन 2 दिवसापूर्वीच अशा प्रकारचा आदेश दिला, कोणत्याही प्रकारचा कारवाई केतकीपाड्यावर होऊ नये। संजय उपाध्यायजी, प्रवीण दरेकरजी सातत्याने पाठपुरावा करतायत। संजय उपाध्याय सकाळपासून गणेश नाईकजींच्या संपर्कात होते आणि एकूणच सर्व सादरबादर चर्चा होऊन आमचं त्या दिवशी पहिल्या दिवशीपासून म्हणणं हेच आहे, आम्ही नवीन काहीच मागत नाही। हायकोर्ट, सुप्रीम कोर्टने 1997-98ला जे आदेश पारित केले ते आदेश आता पालन व्हायला पाहिजे। आदेशामध्ये स्पष्ट म्हटलं आहे 95 पर्यंतचा पुरावा ज्यांच्याकडे आहे त्यांना पर्याय जागा देऊन शिफ्ट करा, नंतरच तोडा, अशा प्रकारचा आदेशात म्हटलं आहे। 2024ला परत NGOचे लोक कोर्टात गेले। 2025ला उच्च न्यायालयाने परत हेच सांगितलं, आधीचा ऑर्डर जो आहे तो इम्प्लिमेंट करा। अधिकारी वर्गाने एक शहाणपणा केला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचं। त्या लोकांनी कोर्टात एक ॲफिडेविट दिलं की 312 जे दुकानं आहेत ते आम्ही 31 मे पर्यंत तोडू। कोर्टाने सांगितलेलं नाही आहे, हे ह्यांनी सांगितलं। या आदेशाच्या विरोधात केतकीपाड्यातले लोक परत कोर्टात गेले आणि कोर्टाने सांगितलं त्यांचे सर्व कागदपत्र तपासा, 6 आठवड्याचा टाईम दिला आहे आणि 6 आठवड्याचा टाईम दिलेला असताना या अधिकारी वर्गाने 2 दिवसात सर्व शोकसमोश करून आज इतका मोठा पोलिसचा ताफा घेऊन इथे तोडायला आले। केतकीपाड्यातले सर्व नागरिक रस्त्यावर उतरले। संजय उपाध्यायजी, बाकी सर्व राजकीय पक्षातले पदाधिकारी नेते इथे आले आणि म्हणून लोकांना एक पाठबळ मिळाला आणि सर्व आमचं म्हणणं ऐकून घेऊन तेही कोर्टात जातील। आम्ही ह्या शेवटचा ऑर्डरचा कॉपी घेऊन कोर्टात जाऊ आणि शेवटी कोर्ट जे सांगेल तो अंतिम निर्णय आहे। आणखीन एक मोठी गोष्ट सांगतो, आताचे आपले न्यायाधीश, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश गवई साहेब यांनी 2024ला एक सर्क्युलर काढून संपूर्ण देशातल्या लोकांना हे आदेश दिला आहे की कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर बांधकामही जर तोडायचं असेल तर त्यांना नोटीस देऊन 15 दिवसाचा त्यांना टाईम द्या। अशा प्रकारचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून आलेला असतानाही ऑथोराइज लोकांना नोटीस देऊन 2 दिवसांनी तोडायचा कारवाई करायला आले, म्हणून त्याचा आम्ही इथे प्रतिकार केला, त्याचा विरोध केला। बाकी आम्ही शासनाबरोबर आहोत, आम्ही कोर्टबरोबर आहोत, आम्ही प्रशासनाबरोबर आहोत। जो काही आदेश कोर्टाचा असेल त्याचा आम्ही पालन करणार। पुढचा जे काही दिशा आहे ते संजय उपाध्याय आमचे आमदार मार्गदर्शन करतील। ठिकाणी आज जे लोक जमलेले आहेत ते दहिसर विभागातील केतकीपाडा, धारखाडी या विभागात क्षेत्रातले रहिवासी लोक आहेत। फॉरेस्ट डिपार्टमेंटने तो दुकाने व घर तोडण्याचे नोटीस दिलेले आहेत, त्या विरोधात सगळी जनता उतरलेली आहे। काही दिवसापूर्वी फॉरेस्ट डिपार्टमेंट नोटीस दिले की कोर्टाचा आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही तोडू म्हणून नोटीस दिली, पण येथील रहिवासी कोर्टात गेले। कोर्टाने आदेश दिला 6 हप्त्याचा की सगळे पेपर जमा करा, त्यानंतर कारवाई करा। पण ही पहिली केस आहे की गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत एवढे फास्ट आणि एवढे ॲक्टिव्ह आहेत की त्यांनी 2 दिवसात सगळे पेपरचं व्हेरिफिकेशन केलं आणि परत तोडण्याचं नोटीस काढलं त्यांनी। त्याच्या विरोधात सगळी केतकीपाडा, धारखाडी व सर्व पक्षीय नेते उपस्थित राहून वन विभागाचा विरोध करत आहेत। हे बघा, नियमाप्रमाणे जर आपण बघायला गेलं तर 95-97च्या दरम्यान जे केस होतं टाकलेलं त्याच्याप्रमाणे कोर्टाने हे सांगितलेलं की जे वन विभागाच्या क्षेत्रात मूलभूत सुविधा जसं जर कमर्शियल आपण बघितलं तर मेडिकल असो की राशनिंग असो किंवा शाळा असो, हे सगळ्यांना एक प्रोटेक्शन दिलेलं आणि जे पात्र असतील त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिले जातील। त्याच्या बदल्यात येथील रहिवाशांनी 7,000 रुपये पण भरलेले, पण काही लोकांना त्या बदल्यात
शिफ्टिंग दिलेली आहे, पण अजून भरपूर मोठा वर्ग आहे केतकीपाडा धारखाडीत, त्या लोकांना अजून शिफ्टिंग बाकी आहे. इथे काफी दुकाने लोक जे दैनंदिनी दुकाने म्हटलं दैनंदिनी सामानाचे दुकान आहेत, राशन म्हणा, मेडिकल म्हणा, शाळा म्हणा, असे दैनंदिनी दुकान ते दुकानं पण त्या राहिलेल्या लोकांना सुविधा पुरवतात आहे. आणि त्या दुकान पण बघायला गेलं तर 85% ते दुकान आहे, 70% त्यांच्याकडे पुरावा आहे. पण तरीसुद्धा वन विभागाला एक फार मोठी हौस आहे की त्या जुन्या दुकानांना अपात्र दाखवून तोडण्याचा एक उद्देश राबवत आहे या ठिकाणी. आता या वन विभागाचा काय स्वार्थ आहे, त्याच्या मागे काय आहे हे मला समजत नाहीये. कारण का जर लोक जुने आहेत, पात्र आहेत, तर त्यांना पर्यायी घर दिलं पाहिजे, दुकान आहे तर दुकानं भेटलं पाहिजे. पण या ठिकाणी कसं आहे की फक्त ते कोर्टाचा आदेश आहे, कोर्टाचा आदेश आहे, कोर्टाचा आदेश अजून त्यांनी नीट वाचलेला नाहीये. लोकांना कसं त्रास देता येईल याकडे त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष आहे. आता हे माहीत नाही बघा कोणाच्या दबावाखाली आहेत. आजच्या ठिकाणी तर सर्वपक्षीय नेते इथे आंदोलन करत आहेत, जनतेसोबत उभे आहेत, जनता त्या या गोष्टींना विरोध करत आहेत.